नमस्कार सर्वांना। अत्यंत दुःखद आणि वाईट घटना समोर आलेली बघा। कीर्तनकार किंवा आपण बुवा कीर्तनकार पखवाद भजन म्हणलं की सगळी भक्तीच्या महासागरात तल्लीन होते ती। कार्यक्रम कोणताही असू द्या, कालेचं कीर्तन असू द्या, सप्ताह बसलेला असू द्या किंवा कोणाचं वर्षश्राद्ध असू द्या, आणि जिथं देवाची भक्ती आली तिथं कीर्तनकार देवाचं सेवक आलंच। आणि कीर्तनकार म्हणलं की आपल्यासमोर संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज अशा थोर मोठ्या मोठ्या व्यक्ती समोर येतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्यांचीच वाटचाल पुढे चालू करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात खूप मोठे मोठे कीर्तनकार आहेत आणि होऊन गेलेत। पण कीर्तनाच्या नावाखाली लैंगिक शोषण करणे, लुबाडणे, 99% जरी चांगले असले तरी 1% नीच प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रात आहेत, अजूनही आहेत। त्यातलाच हा एक महाराज। घटना काय आहे ती तुम्हाला सविस्तर सांगते। पारनेर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात ढवळीपुरी नावाचं गावात घडलेली घटना आहे। आणि यशवंत निवृत्तीनाथ थोरात हे कीर्तनकार महाराज उर्फ अण्णासाहेब गुंजाळ असं कीर्तनकाराचं नाव आहे बघा। वय 38 आणि खूप मस्त पेटा घालायचा, कीर्तन करायच्या, पण कीर्तनाच्या नावाला काळोखी फसणारी ह्यांनी अंधारात घटना केलेली। तर कीर्तन करत असताना सगळे बुवा महाराज, त्याची टीम होती। दुर्गादेवी ट्रस्ट शिक्षण संस्था तो चालवत होता। एवढा मोठा कीर्तनकार असून त्याच्या आतली वासना जागी झाली आणि त्याने त्याची एका 14 वर्षीय मुलीवर नजर पडली। वासना जागी झाली, त्याला ती पोरगी भोगावीशी वाटली, त्याने जाळं टाकायला सुरू केलं। तिच्या भावाला त्याच्या शिक्षण संस्थेत कामाला ठेवलं, जेणेकरून जाता येता येईल, रोजचं आपलं बोलणं होईल त्या मुलीसोबत, मुलीच्या भावासोबत। कामाला ठेवल्यानंतर तो त्या भावाच्या निमित्ताने तिच्या घरी जायचा, त्यांच्याशी ओळख केली परिवाराची खूप चांगलं बोलून, आणि हळूहळू करत घरी कोणी नसताना किंवा एकांतात त्या मुलीला तो छेड करायला लागला। ही घटना फक्त 5 वर्षापूर्वी घडायला सुरुवात झाली ती बघा। आणि त्याचं बाहेर निघलं गेल्या 8 दिवसात, जगाला सगळ्या कळली। तर 5 वर्षापूर्वीच तुम्हाला सांगते, तो तिला एकांतात भेटायचा आणि तिच्यासोबत अश्लील हरकते करायचा आणि मुलीला धमकी दिली होती, तुझ्या आईवडिलांना आणि तुला मारून टाकीन, मी 2 हाफ मर्डर केलते, आता मी 3रा हाफ मर्डर करू शकतो किंवा मारू शकतो, मर्डर करू शकतो, मी जी करतोय ते कुणाला सांगायचं नाही। त्याने असं चाकूचा धाक दाखवून त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली। त्या मुलीपाशी सगळं कळूनही मुलगी गप्प होती भीतीपोटी। मग सगळं चालू असताना त्याने शारीरिक संबंध त्या मुलीसोबत ठेवले, तिला मानसिक त्रास द्यायचा, शारीरिक त्रास द्यायचा। हा एक प्रकारचा बलात्कारच आहे बघा। आणि रोज तर त्या पुरीला जसा वेळ भेटेल, जसा मौका मिळेल तसा त्या पुरीला भोगायचा। आपल्या महाराष्ट्रात खूप चांगले महापुरुष होऊन गेले, अजूनही आहेत, आणि खूप रावणासारखे बी माणसं होऊन गेले ती, त्या प्रकारचा हा माणूस रावण आहे बघा। मग तुम्हाला माहिती, काहीही केलं तरी बाहेर निघतंच। देवाला, महादेवाला 3रा डोळा आहे, तसं देवाला ह्याचं बाहेर कांड काढायचं होतं। 5 वर्ष अन्याय ह्या मुलीवर त्यांनी केला, ह्या अण्णा भाऊ महाराजांनी 5 वर्ष अन्याय केल्यानंतर 10 तारखेला 10 फेब्रुवारीला तो त्या मुलीवर रोजच्या प्रमाणे गेला। आणि त्याने काय केलं, त्या दिवशी लोखंडी पकडीन त्या मुलीला चटके दिले, तिला मारहाण केली आणि पुन्हा शारीरिक संबंध त्या मुलीवर केले। हे झाल्यानंतर मुलगी घरी आल्यानंतर ती कुणाला सांगत नव्हती, ती आजारी पडली बघा। 3 दिवस उठत नव्हती, बोलत नव्हती, नुसती खायची झोपायची।
मग तिच्या भावाला माया आली आणि भावाने तिला विचारलं, ताडे काय झालं तुला, चल दवाखान्यात जाऊ म्हणला. जो त्या महाराजाच्या शिक्षण संस्थेत काम करत होता तो तिचा मोठा भाऊ. मग ती जी 5 वर्षापासून तिने दाबून ठेवलं होतं मनात, ती त्या भावापाशी तिनं उघड केलं आणि सगळं सांगितलं की असं असं महाराज मला 5 वर्षापासून छळतोय किंवा माझ्यावर शारीरिक दबाव आणून माझ्याशी असं दुष्कर्म करतोय असं तिनं भावाला सांगितलं. भावाला काय हा सहन झाला नाही धक्का. बघा त्याने काय केलं, पारनेर पोलीस स्टेशन गाठलं बहीण भावाने आणि रीतसर तिथं जबाब नोंदवून त्या अण्णा महाराजावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केला. पोलिसांमध्ये तुम्ही जा घरी, मेडिकलमध्ये गोळ्या न्या, दवाखाना करा आणि आम्ही बघतो काय करायचं ते. पोलिसांनी सकाळ सकाळ पहाटे 4 वाजता त्या अण्णा महाराजाला राहत्या घरी झोपीत गिरफ्तार केलं, उचलून नेलं. उचलून नेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्याचं काय खतरनाक स्वागत केलं. तुम्ही म्हणताल खूप चांगलं स्वागत केलं, काय तसं नाही. लय हाणलं अण्णा महाराजाला आणि जबाब त्याने कबूल केला. जी मुलीने सांगितलं त्याने ते कबूल केलं. आता कोर्टात गेली ती केस. कोर्टाने 5 दिवसाच्या रिमांडवर त्याला पाठवले. पुढं काय आता त्याला शिक्षा भेटते कोर्ट बघेल. यात नाही घटनेत नाही एकच मला तुम्हाला तुमच्यापर्यंत सांगायचं आहे. क्षेत्र कोणतेही असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, कीर्तनकाराचं क्षेत्र, देवाचं, आता कीर्तनकार म्हणलं तर देवाचं ठाव ठिकाणा झाला. तर देव वास करतो कीर्तनकाराच्या नगरात. डॉक्टरकीचं क्षेत्र असू द्या, शिक्षणाचं क्षेत्र असू द्या, कुठलंही या जगातलं क्षेत्र असू द्या, 90% जरी चांगली असली, जीवपणा लावून आपलं मेहनत करत असली, कष्ट करत असली, तरी त्यातली 10% नीच स्वरूपाची माणसं असते ती. आणि ती त्या पदाचा किंवा त्या ज्या क्षेत्रात काम करतात त्याचं सर्वस्व हासिल केलेलं असतं. त्याचा तो गैरवापर करून मला कोणी काय करू शकत नाही ह्याचा त्यांना भ्रम असतो. हा अशा प्रकारे भ्रम तुटतो की देवाची म्हणतात ना काठी पडल्यावर त्यातनं कोणच वाचू शकत नाही. तसा अण्णा महाराज अजिबात वाचलेला नाही. 5 वर्ष जर त्याने त्या मुलीला त्रास दिला, शारीरिक छळ केला, मानसिक छळ केला, तर एक ना एक दिवस त्याला जेलमध्ये जावंच लागलं. त्यामुळं वाईट कर्म करताना करू नका, 10 वेळा विचार करा वाईट कर्म करताना. कारण एक चूक खूप आयुष्य बर्बाद करते, पूर्ण आपलं आयुष्य बर्बाद करते. त्यामुळं चूक करू नका, चांगलं राहा, चांगलं जगा, दुसऱ्यांना बी त्रास देऊ नका. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्रायबर जे आपल्या चॅनलला पाहिजे ते पूर्ण झालं आहे, पण वॉच टाईम आपला काय पूर्ण होईना. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा, स्किप करत जाऊ नका आणि आपल्या चॅनलला अशी साथ द्या, म्हणजे माझा चॅनल मॉनिटाईज होईल. अजून मॉनिटाईज झालेलं नाही. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.